पडलोय. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत खोपोली शहरामध्ये. तर तुम्हाला तर माहिती आहे आपण खोपोली शहरातच राहतो. तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत झेनिथ वॉटरफॉल. जी सध्याची परिस्थिती काय आहे झेनिथ वॉटरफॉलची ती बघण्यासाठी आपण जाणार आहोत. तर आपले जे येणारे लांबून मुंबई पुण्याहून येणारे फिरण्यासाठी येणारे जे टुरिस्ट जे आहेत, जे खरंच झेनिथ धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येतील, कारण आता गणपतीच्या सुट्ट्या पडल्यात, तर त्यासाठी आपण एक्सप्लोर करणार आहोत झेनिथ वॉटरफॉल. चला तर मित्रांनो. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही खोपोली रेल्वे स्टेशनला आले का खोपोली रेल्वे स्टेशनमधनं तुम्हाला बाहेर पडल्यानंतर इकडून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. त्या तिकडे आहे झेनिथ वॉटरफॉल. तुम्हाला दिसणार नाही, पण मी तुम्हाला नंतर दाखवेन. तर इथून तुम्ही बाहेर पडल्यानंतर सर्वप्रथम तर स्टेशनवरनं बाहेर पडल्यानंतर इकडं रिक्षा स्टँड आहे. तर सध्या तर एकच रिक्षा आहे. तर त्याच्यानंतर इकडं आल्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल, बघा इकडं नामफलकसुद्धा आहे. बरेचसे पर्यटन स्थळ आहेत. गगनगिरी मठ, वीरेश्वर मंदिर, वरदविनायक मठ, स्वामी समर्थ पलझरी, पंचायतन मंदिर नडाळ, बल्लाळेश्वर पाळी, लोणावळा खंडाला साईट सीन, झेनिथ वॉटरफॉल, ॲडलप इमेजिका, नारायणी धाम, एकविरा कार्ला मंदिर. तर हे इकडून तुम्ही आले का इकडे रिक्षा स्टँड आहे. एकच रिक्षा लागलेली आहे. तर चला आपण आता रिक्षाने जाणार आहोत. चालत बघूया, चालत लांब आहे वाटतं. तर 30 रुपयाची शेअरिंग रिक्षा करून आपण चाललो झेनिथ वॉटरफॉलला. कारण मी विचारलं त्या दादांना, रिक्षावाले दादा हे आपल्यासोबत आहेत. तर ते बोलत आहेत की भरपूर लांब आहे, 2-2.5-3 किलोमीटर आहे. चालत अर्धा तास लागतो. तर चालायचं. तर आपण रिक्षाने जाणार आहोत. 30-30 रुपये शेअरिंग आहे ऑटो. वातावरण तर एकदम सुंदर आहे मित्रांनो. तर तुम्हाला सांगेल की तुम्ही या, किती छान आहे, एकदम ग्रीनरी आहे, हरियाली आहे. आणि ही इंडिया स्टील कंपनी आहे. तर तुम्ही जर स्वतःची गाडी घेऊन आले तर तुम्हाला इथं पार्किंगसुद्धा आहे. इथं कंपनीच्या जवळ तुम्ही पार्किंग करून वरती चालत जाऊ शकता. तर आलो आपण जवळच. तर तिकडे बिल्डिंगा वगैरे बघा, तुम्हाला बघायला भेटतील. चालायचं. तर हे बघा इथं पार्किंग मिनी आहे. ओके, इथं पार्किंग करून तुम्ही जाऊ शकता गाड्या. माय पाणी ओढला ना माय. तर फायनली आपण आलो आहोत. तर बघा इथं तुम्ही आल्यानंतर छोटे छोटे दुकानं तुम्हाला बघायला भेटतील. तर हे बघा, हे तुम्हाला कृष्णा व्हॅलीच्या गेटजवळ यायचं आहे. ही कृष्णा व्हॅलीची एक बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगच्या गेटजवळ तुम्हाला यायचं आहे. आणि हे इथं आपण आलो, इथं झेनिथ ठाकूरवाडी गाव आहे. इथं दुकानंसुद्धा आहेत. तर या रिक्षाने आपण आलो होतो. तर मित्रांनो, फायनली आता आपण त्या जागेवरती आलो आहोत जिथं रिक्षा आपल्याला सोडते. 1-2 किलोमीटरचं अंतर आहे साधारणतः माझ्या अंदाजे. तरी रिक्षाने तुम्ही लवकर येऊ शकता, 5 ते 10 मिनटात. पण चालत मला वाटतं की तुम्हाला वेळ लागेल. तर या इथं तुम्हाला यायचं आहे कृष्णा व्हॅली. आणि इथं दुकानंसुद्धा आहेत. तर तुम्हाला जर काय फूड वगैरे जर काय पाहिजे असेल, मक्का वगैरे, तर गरम गरम मक्का आहे बघा. आमच्या मावशी इथं विकायला बसल्यात. तर मावशी या गावातलेच आहेत. तर तुम्हाला जर काय माहिती पाहिजे असेल तर त्यांच्याकडनं सुद्धा भेटेल. तर मित्रांनो, चला आता आपण जाऊया वॉटरफॉलच्या दिशेने. तर हे बघा मित्रांनो, प्रशासनाने आपल्यासाठी हुकुमशाही लावलेली आहे. तर या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवा. इथले काही लोकल मुलं आहेत, त्यांना विचारू आपण की दादा झेनिथ वॉटरफॉलला जायचं आहे, कसं काय? चला नेऊ का तुम्हाला? हां, आम्हाला झेनिथ वॉटरफॉल सध्याची परिस्थिती बघायची वॉटरफॉलची. आहे का पाणी वगैरे आहे का वॉटरफॉलला? कमी असेल. चला तुम्हाला नेतो. ठीक आहे. तर मित्रांनो, फायनली आता आपण चाललो आहोत वॉटरफॉलला.
तर काय आपले इथले काही लोकल जी पोरं आहेत ते आपल्याला दाखवणार आहेत की वॉटरफॉलला कसं जायचं. तर आता आपण एक्सप्लोअर करत आहोत. चला कंटिन्यू करा. तर हे बघा, तर पाणी आता सध्या तर पाणी कमी आहे आणि तुम्हाला इकडून जायला लागेल. मला वाटतं इथले स्थानिक लोक इथं कपडे वगैरे धुतात. तो समोर तो आहे तोच एका झेनिथ वॉटरफॉल. पटरीवर आहे तो केफी फॉल आहे का? तो सुद्धा फेमस आहे ना. तर तो समोर दिसतो तो झेनिथ वॉटरफॉल आहे. तर साधारणतः किती वेळ लागतो इथं चालत जायला? 15 ते 20 मिनटं लागतं. तर हा ट्रॅक आहे, तुम्हाला हा छोटासा ट्रॅक पूर्ण करून जायला लागतं आहे. तर चला कंटिन्यू करा माझ्यासोबत. तर मित्रांनो, या अशा पायवाटेने तुम्हाला जावं लागतं. सह्याद्रीच्या रांगेमध्ये वसलेलं सुंदर असं झेनिथ वॉटरफॉल ही आपली सह्याद्रीची पर्वतरांग आहे. तर मित्रांनो, सह्याद्रीची पर्वतरांग किती मोठी आहे तर तुम्हाला माहितीच आहे. तर या निसर्ग सानिध्यामध्ये खोपोली शहरामध्ये वसलेलं हे सुंदर असं वॉटरफॉल आहे आपलं हे झेनिथ वॉटरफॉल. तर आज आपण एक्सप्लोअर करत आहोत सध्याची लेटेस्ट परिस्थिती काय आहे झेनिथ वॉटरफॉलची. आणि खरंच काय वातावरण आहे, सुंदर असं ऊन पडलेलं आहे मित्रांनो. आणि आपण आता चाललो आहोत झेनिथ वॉटरफॉलला. तर या मावशी इकडे भांडी वगैरे घासत आहेत. तर पाणी पण एकदम निव्वळ शुद्ध आहे. तर चालायचं. तर मित्रांनो, आता आपण अर्ध्या वाटेपर्यंत चालत आलो आहोत. तर थोडंसं बाकी तुम्ही बघू शकता. ते बघा, ते दिसतंय ते झेनिथ वॉटरफॉल आहे. तर आपण सध्याची परिस्थिती काय ते आपल्याला बघायची आहे. आपण चाललो आहोत रानावनातून घनदाट जंगलातनं आपल्याला जायचं आहे. तर चला माझ्यासोबत एक्सप्लोअर करायचं आपल्याला झेनिथ वॉटरफॉल. नक्कीच मित्रांनो, तुम्हाला मी पण सांगेल की वॉटरफॉलला तुम्ही नक्कीच या झेनिथ वॉटरफॉलला. चला माझ्यासोबत. तर हे बघा, इथं मस्त कातले आणि पाणी पण भरपूर आहे. भरपूर प्रमाणात पाणी वगैरे आलेलं आहे. तर दादांनी सांगितलं आपल्याला की इथली सध्याची परिस्थिती म्हणजे पाणी वगैरे जास्त असलं तर काय होतं, पायवाटांनी जाता येत नाहीये, पलीकडेच राहावं लागतं. तर दोन्ही साईडनी पाणी भरपूर प्रमाणात येत असतो. तर चालायचं मित्रांनो. हे बघा, इकडून पाणी भरपूर असतो. जास्त पाऊस पडला की पाणी येतो भरपूर, त्यामुळे इकडून जाणं शक्य होत नाहीये. तर चालायचं. चला आपण कंटिन्यू करू, बघू पुढे जाऊन आत्ताची काय परिस्थिती आहे. एक जास्त ब्लॉग बनवणार. हा, ब्लॉग होईल ना पूर्ण. 2 मिनिटं थांबा दादा, ते चेंज करतात लेडीज. तर आता आपण आलो आहोत एक अर्ध्या वाटेवरती. अर्ध्या रस्त्यात पोचल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. समोर दिसतोय तेच वॉटरफॉल आहे, झेनिथ वॉटरफॉल. तर तुम्ही कंटिन्यू करा. तर चला तर मित्रांनो, हे बघा, इकडं पाणी भरपूर प्रमाणात असतो. इथल्या लोकल लोकांनी सांगितलेलं आहे आपल्याला की पाणी असतो. तर हा खांब आहे. तर हा खांब लक्षात ठेवायचा. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इथून जायला वाटे, ते इथून तुम्हाला मधून जायला लागतं आहे. तर यामधून तुम्ही गेल्यानंतर हळूहळू तुम्हाला यायचं आहे. इकडून पण एक रोड आहे आणि इकडून पण एक. तुम्हाला कुठून नेऊ? तर जो सोपा मार्ग असेल तोच मार्गाने आम्हाला घेऊन चला. मला असं वाटतं हाच एक चांगला मार्ग दिसतोय, कारण रस्ता सुद्धा इथं चांगला आहे. तर आपल्याला हे दादा चांगले भेटलेत, ते आपल्याला सांगतायत. आणि कारण इथले स्थानिक लोक असले की मग त्यांना माहिती असतं सर्व गोष्टी या वॉटरफॉलबद्दल.
कारण का पाण्याचा अंदाज कधी कोण लावेल सांगता येत नाही. जास्त पाऊस झाला तर भरपूर पाणीसुद्धा येत असेल इकडे. तर बघा इकडे आपल्या बांबूची सागवनसुद्धा आहेत. तर सुंदर अशी जागा आहे, झाडं आहेत. तर आता हे बघा जी म्हणजे तुम्ही जर इकडून एक झेनित मंदिर आहे तर या रस्त्याने सुद्धा तुम्ही येऊ शकता. ही पण सुद्धा वाट आहे. तर या रस्त्याने तुम्ही येऊ शकता. दोन्ही साईडला छोटे छोटे रिव्हर लागतात. तर ते रिव्हर क्रॉस करून तुम्हाला व्यवस्थितरित्या जावं लागतं. तर आता आपण बघा या छोट्या रिव्हरमध्ये आलो आहोत. तर त्या रिव्हरमधनं आपण क्रॉस करून जाणार आहोत. तर बघा छोटा रिव्हर आहे. आता सध्या पाणी नाही आहे, पण मला वाटते पाऊस जास्त झाला की हा पाऊस जास्त असला की तुम्हाला पलीकडे इथून जाता येत नाहीये, कारण पाणी पण जास्त आहे. तर चालायचं मित्रांनो, आता कमी पाणी आहे त्यामुळे आपण जाऊ शकता. चला. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, माझ्या अंदाजे तरी जेव्हा इकडे पाणी भरपूर प्रमाणात येत असेल तेव्हा किती पाणी वाहत असणार इकडून नक्कीच. म्हणजे खूप डेंजरस दिसत असेल मला असं वाटतंय. तर चालायचं या गोष्टी होतच राहतात, कारण आपण रानामध्ये जेव्हा फिरायला येतो तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टीशी सामना करावा लागतो. इथं छोटीशी दुकानं वगैरे दिसतात. मला असं वाटतंय की स्थानिक लोकांचं इथं काहीतरी लावत असतील ते दुकानं. चालायचं. तर बघा मित्रांनो, तुम्हाला घनदाट जंगलामधनं तुम्हाला जावं लागतं पायपीट करत. आणि सांभाळून या, व्यवस्थित या. फॅमिलीसोबत आलात तर स्वतःची काळजी घ्या आणि लक्ष द्या. तर तुम्हाला जर समजा तुम्ही जर कधी पहिल्यांदा जर इकडं आले तर आम्ही एक्सप्लोर करत असताना या अशा गोष्टी करत असतो. हे बघा ही झाडाची फांदी मी तोडून ठेवले, कारण हे बघा हे तुटलेल्या गोष्टी तुम्हाला दिसल. तर ते एक खूण असते. ती खूण यासाठी की बरं का तुम्ही येताना जर रस्ता वगैरे जर हरवले तर तुम्हाला ते लक्षात ठेवण्यात येतील, कारण रस्ता चुकू नये म्हणून. ते इकडे सुद्धा वॉटरफॉलचं पाणी मला असं वाटतंय येताना दिसतंय. तर मित्रांनो बघा, या झाडीझुडीतून आपल्याला जावं लागतंय. आणि झाडीझुडीतून जाऊला ना लुटू लुटू जाऊला ना मुटू मुटू जाऊला. तर चला चालायचं. मजाक हसी मजाक येतच असतं. बघा कोणीतरी निसर्गाच्या ह्याच्यामध्ये येऊन हे घाण केलं. हे डॉमिनोजचे वगैरे एक कागद. मित्रांनो असं नका करत जाऊ. तुम्ही निसर्ग ठिकाणी येता फिरायला आणि असा कचरा करणं योग्य नाही आहे. मला तरी असं वाटतं नका करत जाऊ कचरा. तर प्लीज मी तुम्हाला ही विनंती करेल की तुम्ही आल्यानंतर बिलकुल इथे कचरा करत नका जाऊ, कारण निसर्ग ही आपल्याला दिलेली एक देणगी आहे देवाने. चालायचं. चला.
दम लागला वाटतं मला चालत चालत. बापरे. तर एक 10-15 मिनिटाचा ट्रॅक पूर्ण करून आपण आता पोहोचणार आहोत झेनिथ वॉटरफॉलला. ची लेटेस्ट करंट सिच्युएशन काय आहे या वॉटरफॉलची तर ते बघायला आपण आलो आहोत आणि एक्सप्लोर द झेनिथ वॉटरफॉल. तर वाटेत हा उंबराचं झाड लागतो आणि तुम्ही या उंबराच्या झाडाखालनाच तुम्हाला जावं लागतं. तर तुम्ही एक खून म्हणून या उंबराचं झाड तुम्ही लक्षात ठेवू शकता मित्रांनो. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला इकडून जायचं आहे. ओहो क्या बोलती पब्लिक. तर फायनली आपण आलो झेनिथ वॉटरफॉलला. ओ काय नजारा आहे, काय सुंदर क्लायमेट आहे आणि सध्याची परिस्थिती आहे ही झेनिथ वॉटरफॉलची. ओ हो 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 हो. तर गाईज तुम्ही बघू शकता की आपण आलो आहोत झेनिथ वॉटरफॉलला. तर बघा सध्याची लेटेस्ट सिच्युएशन झेनिथ वॉटरफॉलची. काय पडताना छान वाटतोय वॉटरफॉल. ओ हो हो खतरनाक एकदम डिलक्स. क्या बोलती कंपनी देखो वाय. हो हो हो. चला आता आपण पुढे जाऊ आणि बघू जवळून गेल्यानंतर कसं वाटतंय. ओके. खूपच जरा डेंजरच खडतर वाटा आहेत. चालताना व्यवस्थित चालत येत जा. माझ्याकडे हे शूज आहेत ते काय सरकत वगैरे नाही आहेत पण तुम्ही येताना व्यवस्थित येत जावा कारण थोडंसं सटकी वगैरे असते. वातावरण थोडंसं खराब असल्यामुळे. ओहो इथे सुद्धा दुकानं लावतात वाटतं नाही लावतातच. ओ हो हो वॉटरफॉल व्हेरी नाईस. वरून जायला खाली असं ते मी जाताना जातो. तर फायनली आपण आलो आहोत आता झेनिथ वॉटरफॉल. आता बघा झेनिथ वॉटरफॉल मित्रांनो तुम्ही बघू शकता कसला मोठा वाटतोय बघा. पडताना काय सुंदर वाटतोय. तर चालायचं. तर आपण आता थोडंसं पुढे जाणार आहोत कारण वॉटरफॉलचा आस्वाद आपल्याला सुद्धा घ्यायचा आहे मित्रांनो. चालायचं. भरपूर लांबून लोक येतात. तर या खडकातनं तुम्हाला व्यवस्थित यायचं असतं. फॅमिली सोबत आले तर एकदम व्यवस्थित या कारण दगडी सटकी वगैरे आहेत. ओ हो हो माय गॉड. तुम्हाला व्यवस्थित यायला लागतंय कारण मी तर आलोय व्यवस्थित. हे बघा वॉटरफॉल. सध्याची परिस्थिती आहे झेनिथ वॉटरफॉलची. काय भारी वाटतंय बघा पडताना. बरीचशी लोक एन्जॉयमेंट करतात. हे बघा खूप लोक आलीत आणि इंद्रधनुष्य दिसतोय बघा मित्रांनो. मला माहित नाही की तुम्हाला माझा आवाज येतोय की नाही पण काय वातावरण वाटतंय खतरनाक. ओ हो हो माय गॉड.
फायनली आपण आलो जेनी वॉटरफॉलला. काय मजा येते यार, काय क्लायमेट यार खतरनाक. आम्ही तर न पाण्यात जाता भिजलोय अक्षरशः, कारण पाणी एवढा खतरनाक पडतोय की आम्ही पडलोय. तर हे बघा वॉटरफॉलचा आनंद घेताना जेनीज वॉटरफॉलचा. ओ माय गॉड खतरनाक. शाहरुख खान अंगात आलाय ह्याच्या, हा आमचा मारी, आणि ह्याच्या अंगात आलाय शाहरुख खान मारी 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 मारी. आणि हा न बघा ना तुम्ही मित्रांनो, मारी काय पोज आहे, काय पोज आहे. तर विदाऊट पावसानेच आतमध्ये न जाता असंच पाण्याने भिजलो, पण खरंच छान वाटलं. तर मित्रांनो तुम्ही बघितलं, आपण आलो खोपोलीमध्ये असलेल्या जेनी वॉटरफॉलला भेट देण्यासाठी. आणि फायनली आपण जेनी वॉटरफॉलला भेट दिली. आणि तुम्ही क्लायमेट बघितलं, सध्याची परिस्थिती बघितली, लेटेस्ट सिच्युएशन. तर माझा लवकरच हा ब्लॉग यूट्यूबला अपलोड होणार आहे आणि तुम्ही पण बघा. आणि जर कोण माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आपल्या मित्रांनो 5K सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत. तर त्यासाठी सुद्धा मी सुद्धा खूप प्रयत्न केला आहे. तर तुम्ही सुद्धा मला थोडंसं सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलोसुद्धा करा. माझं इंस्टाग्रामवर सुद्धा माझा पेज आहे, तिथं पण मी व्हिडिओ अपलोड करणार आहे, मिनी ब्लॉग. तर तिथंसुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघितलं तर तुम्हाला स्वतः तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इथं भारी वाटेल. तुम्ही जर मुंबईवरनं येणार असाल तर तुम्ही ट्रेननी येऊ शकता, गाडीने पण येऊ शकता. तुम्ही मुंबईवरून 80 किलोमीटर आणि पुण्यावरून 80 किलोमीटर असा हा वॉटरफॉलचा हा रोड आहे. आणि दोन्ही मुंबई पुणा या दोन्हीमध्ये वसलेली खोपोली, या खोपोलीच्या सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये हे सुंदर असं वॉटरफॉल जे आपलं दडलेलं आहे आणि ते तुम्ही बघायला या. आणि मी तुम्हाला छोटासा प्रयत्न केला माझ्या ब्लॉगद्वारे दाखवण्याचा. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. यो